आर-टी-ई कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आर-टी-ई कायद्यात बदल पालक नाराज आणि संस्थाचालक जे आहेत ते खुश झालेले आहेत. तर याचा फायदा जो आहे तो झेडपी शाळांना चांगले दिवस आलेले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये बदल झाल्यामुळे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या पुढील काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळणे म्हणजेच इंग्लिश मीडियम स्कूल ॲडमिशन आता जवळजवळ अशक्य होणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. तर शासनाकडून शुल्क प्रतिवृत्तीची रक्कम फी रिम्बर्समेंट अमाऊंट वेळेत मिळत नसल्याने हा निर्णय संस्थाचालकांच्या पथ्यावरच पडला आहे. तसेच खाजगी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नसल्याचे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या शाळांशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय व अनुदानित शाळांना पुढील काळात चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठे हसू तर कुठे रडू अशी परिस्थिती दिसून येत आहे. आर-टी-ई अंतर्गत 25% आरक्षित जागांवर दिल्या जाणाऱ्या प्रवेशाची लाखो पालक वाट पाहतात. राज्यातील 3 लाखाहून अधिक पालक दरवर्षी आर-टी-ईतून आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज करतात. मात्र गेल्या 2 वर्षांपासून राज्यात आर-टी-ईसाठी कर्नाटक पॅटर्न राबवला जाणार असल्याची चर्चा केली जात होती. त्यात राज्य सरकारने आर-टी-ई कायद्यात बदल करणारे राजपत्र काल प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार आता एखाद्या विनाअनुदानित म्हणजेच शाळेच्या परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा असेल तर त्या शाळेत आर-टी-ई अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही. तर 1 किलोमीटरच्या आत जे पण शाळा येतात बिना अनुदानित तर त्यांना आर-टी-ई अंतर्गत इथे प्रवेश दिला जाणार नाही. त्यानंतर शासनाचा या निर्णयाच्या विविध घटकांवर परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. संस्थाचालकांना शासनाकडून शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम दिली जात नव्हती. तसेच त्यांना दरवर्षी 25% जागा आरक्षित ठेवाव्या लागत होत्या. मात्र या निर्णयामुळे त्यांना 100% जागांवर प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे हा निर्णय संस्थाचालकांच्या पथ्यावर पडला आहे. तसेच एकट्या पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सुमारे 60,000 पालक आर-टी-ईतून प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करतात. या सर्व विद्यार्थ्यांना आता नाईलाजास्तव सरकारी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेच्या, नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या बंद पडणाऱ्या शाळांना विद्यार्थी मिळणार आहेत. परिणामी या शाळांना चांगले दिवस येऊ शकतात. मात्र आता आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार असा प्रश्न सर्वच पालकांना सतावत आहे. त्यामुळे म्हणत आहेत की हसावं की रडावं ही परिस्थिती पालकांसमोर आलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.